भावगीतांची सम्राज्ञी हरपली. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन. संगीत क्षेत्रावर शोककळा. सुमन कल्याणपूर पास्ट अवे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये अजरामर गाणी गायली. 2023 मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. संगीत जगतातून अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आलीय. आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालंय. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरलीय. मराठी भावगीत, भक्तिगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील तत्कालीन अविभाजित भारत भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव हेमाडी असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत सुमन हेमाडी या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली. सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझल सम्राट तलत मेहमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत मेहमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत मेहमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्ण संधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग दी माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली. सिनेसृष्टीतील प्रवास आणि गाजलेली गाणी. पहिलं गाणं रुपेरी पडद्यावरचं सुमन कल्याणपूर यांचं पहिलं गाणं कोई पुकारे धीरे से तुझे आंख के तारे हे होतं. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली. तानसेन पुरस्कार. सुमन कल्याणपूर जरी शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. त्यांनी गायलेल्या मनमोहन मन में हो तुम्ही या अजरामर गीताला मानाचा तानसेन पुरस्कार लाभला होता. विविध भाषांवर प्रभुत्व. सुमनजींनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमनताईंचे बहुमूल्य योगदान आहे. जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात. लोकप्रिय चित्रपट गीते. जिथे सागरा धरणी मिळते, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची करबरसात, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गंबाई, कशी गवळण राधा बावरली, नाविकारे वारा वाहेरे, केतकीच्या बनी तेथे नाचला गमोर, उठा उठा चिवताई या लाडक्या मुलांना. यशस्वी गाजलेली भावगीते आणि भक्तिगीते. अक्रूरा नको नेऊ माधवा, आकाश पांघरुणी, केतकीच्या बनी तेथे, केशवा माधवा, जुळ्या सुरेल तारा, जेथे जातो तेथे, नकळत सारे घडले, वाट इथे स्वप्नातील, शब्द शब्द जपुनी ठेव. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं आहे. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.